चर्चा अशी सुरू आहे की राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. तुम्ही इच्छुक आहात? मला असं वाटतं की मी फार छोटा कार्यकर्ता आहे आणि जे काही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे काही आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करू. पण ज्या काही तुम्ही आता बोलताय की मंत्रिमंडळामध्ये काही फेरबदल होणार आहे, पण मला वाटतं मी छोटा कार्यकर्ता असल्यामुळं माझ्या कानावरती नाही. तुम्ही इच्छुक आहात मंत्री होण्यासाठी? जर पक्षाने जर जबाबदारी जर दिली तर कुणाला नको असते का? मी सुद्धा तुम्हाला सांगतो की त्या पद्धतीनं एक आमदार म्हणून तर मी काम करतोच, पण मंत्री झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये अतिशय आमदार कसा असावा तर हे मला वाटते तुमच्या माध्यमातून तुम्ही दाखवता. त्याच माध्यमातून मंत्री कसा असावा मला वाटते महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही दाखवून देऊ. जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तुम्हाला मंत्री करायचं ठरवलं तर कोणत्या खात्यामध्ये काम करणं जास्त आवडेल तुम्हाला? मला असं वाटते मला जर मंत्रिपदाची जबाबदारी जर दिली तर मला आरोग्यामध्ये काम करण्याची संधी त्यांनी द्यावी.